एका महिन्यानंतर रोहित पाटील लाल दिव्याच्या गाडीतून येणार आहेत असं भाकीत खासदार विशाल पाटलांनी वर्तवलंय। विशाल पाटलांनी अप्रत्यक्षपणे रोहित पाटलांच्या आमदारकीचे संकेत दिलेत। तर संजय काका तुम्हाला काय करायचं ते विधानसभा निवडणुकीपूर्वी करा, त्यानंतर तुम्हाला मी काहीच करू देणार नाही असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी दिलाय। दरम्यान जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचं घाणेरडं राजकारण रोहित पाटील करतायत अशी टीका भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली। महिन्यानंतर आपले रोहित दादा त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीतनं येणार आहे। त्यामुळे काय आता जो न्याय अर्धवट राहिलाय तो महिन्याभरात पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहित दादांना सोबत घेऊन विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ठिकाणी करून दाखवणार, हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो। मी आज आपल्याला सांगू इच्छितो की येणारी विधानसभा आहे, विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी असेल, हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे। काय करायचंय ते विधानसभेपर्यंतच करून घ्या, परत काय तुम्हाला मी करून देत नाही, एवढी सुद्धा जबाबदारी मी तुम्हाला देतो। पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जातीत समाजात गटात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे, ही भूमिका या निमित्तानं दिसून आली। या राजकीय करणाऱ्या राजकारण खालच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो।